हाय, मी पंकज भारद्वाज आहे। आज मी पुन्हा एकदा स्टॉकच्या प्लॅटफॉर्मवर आलो आहे कारण माझ्या शेवटच्या व्हिडिओमध्ये काही लोकांना शंका होत्या आणि त्या शंका आज मी स्पष्ट करायला आलो आहे कारण लोकांनी मला विचारलं की तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता। तर आज मी ह्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो आहे की मी नेमकं काय सांगू इच्छितो। या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा कारण आज तुम्हाला समजेल की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कसं ट्रॅप केलं जातं आणि तुम्ही इंट्राडे काम करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत हे देखील समजेल। म्हणून आपण एक एक पाऊल शिकत जाऊ। सर्वात आधी आपण हे जाणून घेऊ की इंट्राडे म्हणजे नेमकं काय। इंट्राडे म्हणजे आजच आपण खरेदी करतो, कोणताही ट्रेड आज घेतो आणि आजच बंद करतो। काही लोक काही मिनिटांत किंवा काही सेकंदातही हे करतात, तर काही जण काही तासांत करतात। आता तुम्हाला सर्वात आधी हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही काय विचार करता, काय करता, कसं करता आणि कोणत्या टूलचा वापर करता। म्हणून सर्वात आधी आपण या मुद्द्यावर येऊ की तुम्ही काय विचार करता। तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग बद्दल असं विचारता की हे खूप सोपं आहे पैसे कमवायला, की मोमेंटम ट्रेडिंग करावं आणि 5 मिनिटांत मी पैसे कमवावे। पण हे इतकं सोपं नाहीये, कारण समस्या अशी आहे की तुम्ही ज्या मोमेंटमध्ये ट्रेड घेता त्या मोमेंटमध्ये एखादा मोठा खेळाडू तिथून बाहेर पडत असतो। आता हे तुम्हाला माहीत नसतं, पण ही गोष्ट मला माहिती आहे। कसं? कारण तुम्ही जे स्टॉक्स निवडता तिथेच सगळा खेळ लपलेला असतो। आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो। तुम्ही लोक काय करता? चार्टचा वापर करता। कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स आहे हे पाहता। रेजिस्टन्स तुटला की खरेदी करता, सपोर्ट तुटला की विकता। कधी विचार केला आहे का जी गेम तुम्हाला दाखवली जाते ती खरंच खरी परिस्थिती आहे का? नाही। खरी गोष्ट अशी आहे की मार्केट चालवणारे लोक चार्टचा जो वापर तुम्हाला शिकवला आहे किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे गुंतवून ठेवले आहे, प्रभाव टाकला आहे की चार्ट बघा, चार्ट बघा। सर्वप्रथम मला 13 ते 14 वर्षे झाली आहे, ज्यात मी माझ्या आयुष्यातले 6 वर्षे चार्टमध्ये घालवले। नंतर मला समजले की चार्ट गेम म्हणजे काहीच नाही। तुम्हाला फक्त स्टॉक सिलेक्शन लॉजिक आणि आत्मविश्वास माहित असणे आवश्यक आहे। बस तेवढेच। तिसरा मुद्दा, तुम्ही कोणते साधन वापरता? तुम्ही लोक तेच जुने टूल इंडिकेटर वापरता? नाही। हे खरं आहे की काही इंडिकेटर असे आहेत मार्केटमध्ये ज्यामुळे आपल्याला कळते की मार्केटमध्ये मोठा मोमेंटम येणार आहे, पण तुम्हाला त्याचा योग्य वापर येत नाही कारण अजूनपर्यंत कोणत्याही व्हिडिओ किंवा पुस्तकात ते लिहिलेलं नाही। हा निरीक्षणाचा खेळ आहे आणि निरीक्षण तुम्हालाच करावं लागेल। म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आलो आहे। आणि उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला वाटतं का की तुम्ही शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकता? कमेंट करा हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यापूर्वी, होय किंवा नाही, कारण त्यानंतर मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा कमेंट करा। तुम्हाला फरक दिसेल की त्यानंतर तुम्ही म्हणाल, हो मी कमवू शकतो। तर आता मी येतोय तुमच्या त्या समस्येच्या उपायावर। उपाय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, फक्त एक गोष्ट। मी तुमचा फक्त 1 मिनिट घेईन। तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय। ठीक आहे, इथे लोक का अडकतात हे आधी समजून घ्या। लोकांना असं वाटतं की पैसे सहज मिळतात आणि फक्त बटन दाबा, पैसे मिळवा। जास्त क्वांटिटी घ्या, फ्युचरमध्ये काम करा आणि पैसे मिळवा। ऑप्शनमध्ये शून्य किंमतीचा स्वस्त ऑप्शन घ्या आणि महागात विकून टाका। म्हणून आधी ऐका, इंट्राडे हा असा खेळ नाही। मार्केटमध्ये टिकून राहायला शिका आणि टिकून राहायचं असेल तर आधी ऑप्शन आणि फ्युचरपासून दूर राहा। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं टिकून राहायचं आणि त्यानंतर एक्सपर्ट कसं व्हायचं। जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुमच्यापेक्षा मोठा ट्रेडर कोणीच नसेल। 100 दिवसांनंतर तुम्ही स्वतःकडे पहा, स्वतःला जज करा की तुमच्या ट्रेडरची गुणवत्ता आहे की नाही। जर नाही असेल तर मी इथे आहे तुम्हाला मदत करायला, सांगायला की स्टेप बाय स्टेप तुम्ही ही जर्नी कशी करू शकता। आणि हो, मी शिकवण्यासाठी काही पेड कोर्स ठेवलेले नाही, कोणत्याही प्रकारचे नाही।
मी तुम्हाला शुद्धपणे मदत करू शकतो. ठीक आहे, आता मुद्द्यावर येऊया. पहिला मुद्दा म्हणजे स्टॉक सिलेक्शन. ते कसं करायचे याची कल्पना मी देईन. दुसरं म्हणजे मार्केटची भाषा. मार्केटची भाषा नेमकी काय असते? मार्केट कसं उघडतं तेव्हा कसं रिएक्ट करायला हवं? जर मार्केट कसं रिएक्ट करतं, ॲक्शन घेतं, तर आपल्याला कसं रिएक्ट करायला हवं? तिसरं, त्या दिवशी मीडियाची भाषा काय आहे? चौथं, ट्रेडरची भाषा काय आहे? ट्रेडर आत्ता काय विचार करत आहे? हेच. तर सगळ्यात आधी आपण येतो मार्केटच्या भाषेकडे. मी स्टॉक सिलेक्शन शेवटी सांगणार आहे कारण तो थोडासा जास्त लांब प्रोसेस आहे. सगळ्यात आधी आपण मार्केटच्या भाषेकडे येतो कारण हे तुम्हाला यायलाच हवं. जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर ही गोष्ट नीट ऐका. तर सगळ्यात जास्त कोण घाबरेल? जो माणूस मार्केटमध्ये सेल कसा करायचा हे जाणतो, त्याचा माइंड स्ट्रॉंग असतो, त्याचा कन्व्हिक्शनही स्ट्रॉंग असतो. म्हणून मार्केट ज्या दिवशी फ्लॅट ओपन होतं तेव्हा सगळ्यात जास्त कोण घाबरतं? तो बायर जो BTST घेऊन जातो की उद्या मार्केट ओपन वेगाने होईल तर मी विकू शकेन. बरोबर? जर मार्केट फ्लॅट उघडलं आणि फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट खाली का येतं हे कारण मी सांगतो. सर्वात आधी आपण फ्लॅट मार्केटची व्याख्या काय आहे ते जाणून घेऊ. प्रत्येक मार्केट फ्लॅट नसतं. आधी ऐकून घ्या. अर्ध्या टक्क्याचंही अर्धा टक्का म्हणजेच 0.25% 0.35% या स्थितीत गॅप अप रेंजमध्ये किंवा गॅप डाऊन रेंजमध्ये मार्केट उघडलं तर मी त्याला फ्लॅट ओपनिंग म्हणतो. हे आधी समजून घ्या. आता जेव्हा कधी मार्केट फ्लॅट उघडेल तेव्हा तुम्ही काय करायचं नाही? सुरुवातीचे 15 मिनिट फक्त मार्केटकडे पाहत थांबायचं नाही. काहीच करायचं नाही, फक्त थांबायचे. आणि मार्केटची भाषा तुम्हाला सांगेल की मार्केटमध्ये घबराट येणार आहे 9:30 ते 9:45 नंतर. जसं लो ब्रेक होईल तसं लक्षात ठेवा. म्हणून मार्केटच्या भाषेनुसार तुमचं स्टॉक सिलेक्शन ठरवा. मी तुम्हाला स्टॉक सिलेक्शनची पद्धत सांगणार आहे. तर मार्केटच्या भाषेत मी तुम्हाला हे पहिले सांगितलं. जर मार्केट गॅप अप झालं तर काय करायचं? गॅप डाऊन झालं तर काय करायचं? ठीक आहे. याचं योग्य उत्तर मी तुम्हाला शेवटीच देईन कारण त्याआधी तुम्हाला 2-4 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून ती गोष्ट नीट समजेल. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं? त्यानंतर मीडियाचं भाष्य ऐकायचं आहे. मीडियामध्ये ब्लू चॅनलचे विश्लेषक काय बोलत आहे? मार्केटबद्दल त्यांचा काय दृष्टिकोन आहे? जरी त्याचं तुमच्याशी काही घेणं-देणं नसलं तरी त्यांना ऐकायचं आहे की ते काय बोलत आहेत. मार्केटवर जाईल की खाली जाईल? हे लक्षात ठेवा. जर ते बोलत असतील की मार्केटवर जाईल तर हे तपासायचं आहे की ते कोणत्या स्टॉक्समध्ये असं बोलत आहे. हे स्टॉक्स मार्केटसोबत वेगाने वाढू शकतात. तुम्ही ते स्टॉक्स पकडून घ्या. ही पहिली गोष्ट. मार्केटवर जाईल किंवा खाली जाईल काही फरक पडत नाही. त्यांनी दिलेला स्टॉक 90% उलटाच होईल. जसं त्यांनी तुम्हाला कुठलीही शिफारस दिली लॉंग किंवा शॉर्टची, तुम्ही फक्त 5 ते 10 मिनिट थांबायचं आहे. 10 मिनिटांनंतर त्याच स्टॉकमध्ये उलट दिशेने पोझिशन घ्या. 1 ते 1.5% स्टॉप लॉस ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, हे फॉलो करा. मीडिया भाषेत तुम्ही मला आयुष्यात नक्कीच लक्षात ठेवाल की एक माणूस आला होता ज्याने सांगितलं होतं की चार्ट काहीच नसतो. मी आजही चार्ट पाहता टर्मिनलवर ट्रेडिंग करतो. सगळ्या गोष्टी विसरून जा. यानंतर मी त्या ट्रेडरच्या भाषेकडे येतो. अशा स्टॉक्सना पकडा जिथे मार्केट ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनच्या रेंजमध्ये आहे. ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. कारण लोक काय करतात? रेसिस्टन्स तुटेल तेव्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ट्रॅप होतात. खाली तुटेल तेव्हा तिथे खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न करतात, तिथेही ट्रॅप होतात. तुम्ही ही भाषा कशी समजून घ्यायची आहे हे नीट ऐका. जर एखादी किंमत 1000 रुपयांच्या पलीकडे चालत असेल, सर्वप्रथम मी सपोर्ट आणि रेसिस्टन्स दाखवतो. काय होतं? तुमचा जो सपोर्ट आहे तो माझ्यासाठी रेसिस्टन्स आहे. तुमचा जो रेसिस्टन्स आहे तो माझ्यासाठी सपोर्ट आहे. कसा? ते मी सांगतो. जर एखादी किंमत वारंवार 100 रुपये करून परत येत असेल आणि अचानक 100 रुपयांच्या वर गेली तर अजून काहीच करायचं नाही. तुम्ही काहीच करायचं नाही. आता तुम्हाला समजलं की 100 रुपयांची किंमत स्थिर झाली आहे. किंमत पुन्हा 100 रुपयांवर येईल. तेथे ती सपोर्टचं काम करेल. तिथून लॉंग करून वर नेऊन जायचं आहे. हे समजलं असेलच.
अगदी असंच जर खाली 80चं सपोर्ट ज्याला तुम्ही सपोर्ट म्हणत आहात ते तुटलं, तुटल्यावर काहीच करायचं नाही. पुन्हा त्याच रेंजमध्ये 80वर येईल, तिथून शॉर्ट करायचं कारण आता ते रेजिस्टन्सचं काम करेल. माझी आशा आहे की तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स शिकले असाल, कारण ही ट्रेडरची भाषा तुम्हाला समजली पाहिजे. बरोबर? मार्केटमध्ये 80% ब्रेकआउट फेल होतात आणि लोक त्याच्याकडे जातात, पण 20% ब्रेकआउट जे यशस्वी होतात तिकडे कोणीच जात नाही. हीच खरी एकमेव टेक्निक आहे जिथून तुम्हाला त्या 20% ब्रेकआउट यशस्वी होण्याची गोष्ट मिळते. याचाच दुसरा भाग सांगतो. जर एखादा स्टॉक मागील 5 ते 7 दिवसांत 2 ते 3% एका रेंजमध्ये असेल, लक्ष देऊन ऐका, रेंजमध्ये आहे, तो स्टॉक निवडा, कारण स्टॉक निवडण्याच्या पद्धतीत मी हे सांगणार आहे की असे स्टॉक्स नंतर कुठे आणायचे, काय बघायचं आणि कसे निवडायचे. ठीक आहे, म्हणून हा मुद्दा नोंदवून ठेवा. हे स्टॉक निवडीसाठी आहे. ठीक आहे, आता मी स्टॉक निवडीवर येतो. बरोबर. स्टॉक निवडताना सर्वात आधी तुम्ही काय करायचं? मागील दिवशी जे स्टॉक्स 5% वर किंवा खाली गेले आहे, त्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं आहे. आता ती यादी तयार करून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, असे स्टॉक्स निवडा ज्यात मागील 2-3 दिवसांपासून मार्केटवर आहे. जेव्हा तो 5% गेला असेल, तेव्हा हेही तपासायचं आहे की तो मागील दिवशी सुद्धा 2 ते 3% गेला असावा. बरोबर? मागील 2-3 दिवस असे सेट करून घ्या. खालीच्या बाजूनेही, वरच्या बाजूनेही. आता करायचं काय? ही यादी तयार केली आहे. आता तुम्ही लोकांनी काय करायचं आहे? अशा स्टॉक्सना पकडून ठेवायचं आहे आणि पुढच्या दिवशी गॅप अप उघडण्याची वाट पाहायची आहे. गॅप अप उघडण्याची वाट पाहायची आहे. हा मागील दिवसाचा उच्चांक आहे. जसं हे उच्चांकाशी खाली येईल, 9:30 नंतर तुम्ही ॲक्शन घ्यायचं आहे. बरोबर? असा स्टॉक पकडायचा आहे जो गॅप डाऊनमध्ये असेल आणि गॅप डाऊनच उघडेल, पण पुन्हा मागील दिवसाच्या लोच्यावर येईल, तर तुम्ही लागच्या बाजूने जायचं आहे. हा मुद्दा मी तुम्हाला आधीच दिला आहे. ही व्हिडिओ नीट लक्ष देऊन 2 ते 3 वेळा ऐका. कदाचित काही लोक या व्हिडिओला त्यांच्या पेड कंटेंटमध्ये टाकून आणि हेच कोर्स तुम्हालाच विकतील. बरोबर. आता तुम्ही दुसरा मुद्दा काय करायचा आहे? एक यादी तयार झाली आहे. पहिली पद्धत मी सांगितली आहे. दुसरी पद्धत आता सांगतो. दुसऱ्या पद्धतीत तुम्ही काय करायचं आहे? लोकांचे लक्ष कुठे जातं? टॉप गेनर आणि टॉप लूजर. तुम्हालाही तिथेच जायचं आहे, पण तुम्ही ते करायचं नाही जे बाकी लोक करतात. तुम्ही काय करायचं आहे? टॉप गेनरमधून 5 स्टॉक्स घ्या. टॉप लूजरमधून 5 स्टॉक्स घ्या. आता त्या 5-10 स्टॉक्सच्या यादीत तपासायचं आहे. NSEच्या OI स्पर्कच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तपासायचं आहे की तुमच्या दिलेल्या यादीतले कोणते स्टॉक्स OI मध्ये आले आहे. सर्वात आधी हेच तपासायचं आहे. आता प्रश्न असा येतो की OI किती पाहायला हवं? 2%, 3%, 5%, 60%. आधी आपण गोष्टी समजून घेऊ. जर 60% OI आपल्याला 9:30 वाजता मिळालं, तर तो स्टॉक आपण पकडून घेऊ. बाय चान्स 7% मिळालं नाही, तर मी 10 मिनिट अजून थांबेन आणि तो 4% OI ज्यात वाढ झाली आहे, तो पकडून घेईन. लक्ष देऊन ऐका. OI वाढण्याचा अर्थ असा नाही की स्टॉकही वाढतोय. काही स्टॉक्स घसरताना देखील OI वाढतो. म्हणून OIच्या गेममधून टॉप गेनर आणि टॉप लूजरमधून मी 5-5 स्टॉक्स घेतले. त्यात समजा 2 किंवा 3 स्टॉक्समध्ये मला OI गेनर मिळाले. 2 लांब, 1 शॉर्ट. मी पाहिलं, ओळखलं. इथूनच खरी गोष्ट सुरू होते. आता तुम्ही लोकांनी काय करायचं? जर तुम्हाला 9:30 नंतर मिळालं असेल, तर तुम्ही 5 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर त्यात OIच्या दिशेने लाँग सेटअप तयार करायचा आहे. जर तो गेनर असेल तर लाँग साईड आणि जर तो शॉर्ट असेल तर लुजिंग साईड. आता तुम्ही विचाराल, यात एंट्री कशी घ्यावी, एक्झिट कशी घ्यावी? एंट्री तर मी तुम्हाला आधीच सांगितली आहे. स्टॉप लॉस तुम्ही 1.5 ते 2% ठेवायचा आहे. विसरू नका. टार्गेट काय ठेवायचं? माझ्या मते टार्गेट नावाची गोष्ट मला माहीत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे की ट्रेल एसेल करायचं आहे. ट्रेल एसेल कसं करायचं, त्याचा एक सोपा फंडा सांगतो.
5 मिनिटांचा चार्ट वापरत असाल तर 13 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज वापरायची आहे, बरोबर? किंवा तुम्ही 8 दिवसांचीही वापरू शकता. जर तुम्ही 13 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज वापरत असाल तर एक कल जसा क्लोज होईल आणि तो मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असेल, तिथेच तुम्ही एक्झिट करायचं आहे. किंवा जर तुम्ही 8 दिवसांची वापरत असाल तर 2 सलग कल्स मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज झाले की लगेच एक्झिट करायचं आहे. पहा, याचा संपूर्ण प्लॅन मी तुम्हा सर्वांना सांगितलाच आहे. स्टॉक सिलेक्शनमध्ये ओआय गेनरमध्ये अजून एक गोष्ट तुम्ही विसरता, ती म्हणजे ओआय गेनरमध्ये तुम्ही कधीही तो स्टॉक निवडू नका जो मागील 2-3 दिवसांपासून चालू आहे. पण 2-3 दिवस मागील 2 दिवसात तो ओआय गेनरमध्ये आला नव्हता, पण पुढच्या दिवशी तो ओआय गेनरमध्ये आला, तर तिथेच ट्रॅप लावलेला असतो. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अशा स्टॉक्सना टाळायचं आहे. ही माझी एक गुप्त पद्धत आहे जी मी शॉर्ट साईडमध्ये वापरतो. तर आधी हे शिकून घ्या, त्यानंतर आपण पुन्हा कधीतरी भेटू, ठीक आहे? म्हणून काय करू नये हेही मी तुम्हाला सांगितलं आहे. अशाच प्रकारे लुजिंग साईडमध्ये जर एखादा स्टॉक 3-4 दिवसांपासून पडत असेल, पण तुम्ही तो चौथ्या दिवशी घेतलात आणि तो शॉर्ट साईडमध्ये ओआय गेनरमध्ये होता, तर तो टाळा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथे एका डेटामध्ये अजून एक खेळ लपलेला आहे, तो समजून घेऊया. तुम्ही लोकांनी काय करायचं आहे? अशाच प्रकारे शॉर्ट कव्हरिंगचं विंडो येतं. हे विंडो कुठे दिसेल ते मी तुम्हाला आत्ताच सांगतो. शॉर्ट कव्हरिंगचंही एक विंडो येतं, तर त्या विंडोमध्ये पाहायचं की कोणते स्टॉक्स शॉर्ट कव्हरिंगच्या लिस्टमध्ये आहेत. 9:20, 9:30ला निवांतपणे बघा. मग त्या संपूर्ण लिस्टमध्ये तपासायचं आहे की कोणते स्टॉक्स सलग 5 ते 6 दिवस सतत पडत होते, बरोबर ना? म्हणून जसं स्टॉकमध्ये मोमेंटम येईल, ते हायवर येईल, ताबडतोब ग्रॅब करून लॉंग करा, बरोबर? ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला ओआयमध्ये दोन्ही गेम्स सांगितले आहे. एक लॉंग आणि शॉर्ट दोन्ही ओआय गेनरच्या माध्यमातून आणि शॉर्ट कव्हरिंगमधून फक्त लॉंग करण्याची गेम सांगितली आहे. लॉंगवाईन मी शॉर्टवाली सांगितलेली नाही, खास करून तुम्हाला, कारण शॉर्टवाली तिथूनच करायची आहे. लॉंगवाली इथून आणि तिथून दोन्ही ठिकाणाहून करायची आहे. म्हणून मला आशा आहे की तुम्ही लोकांनी इतकं तरी नक्कीच समजून घेतलं असेल की या संपूर्ण पद्धतीवर कसं जाळं पसरवायचं.